हे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी टेक्नो प्रभाकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार शिक्षक मित्रो. सध्या महाराष्ट्र शासनाने विनोबा ॲप डाउनलोड करून घ्यावं असं सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात आलेलं आहे. शिक्षक बांधव असोत, केंद्रप्रमुख असोत, विस्तार अधिकारी असोत किंवा अधिकारी असोत, या सर्वांनी विनोबा ॲप वापरावं असं सूचित करण्यात आलेलं आहे. तर काय आहे विनोबा ॲप? तर आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना अध्यापनात मदत करणे, बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करणे, शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी मदत करणे, प्रशासकीय माहितीची देवाणघेवाण एकाच प्लॅटफॉर्मवर होण्यासाठी विनोबा मोबाईल ॲपचा प्रभावी वापर करण्याबाबत आपल्याला सूचित करण्यात आलेलं आहे. त्यामुळं शिक्षक व प्रशासकीय यंत्रणेची वेळेची बचत होणार आहे. म्हणजे प्रशासनाला सुद्धा ज्या काही अधिकृत सूचना द्यायच्यात, अधिकृत प्रॅक्टिसेस पुरवायच्यात आपणास, तर या सर्व विनोबा या ॲपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पुरवण्यात येणार आहे. चला तर आपण त्याचे डेमो पाहूया. विनोबा ॲप कसं डाउनलोड करावं, ते कसं इन्स्टॉल करावं, कसं रजिस्ट्रेशन करावं, या सर्व बाबी आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय करूया, आपण प्लेस्टोरवर जाऊया, सर्चमध्ये टाईप करूया विनोबा. हे ॲप दिसतंय, इन्स्टॉल या टॅबला क्लिक करूया. 16 MBचं ॲप आहे आणि हे इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ॲप ओपन करूया. आता ओपन झाल्यानंतर आपल्याला असा विंडो आपल्यासमोर दिसेल, डॅशबोर्ड असा. 21st सेंचुरी एज्युकेशन डू शेअर नेटवर्क, म्हणजे शिक्षकासाठी आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत हे ॲप डेव्हलप करण्यात आलेलं आहे. पुण्याची एक IT कंपनी आहे, ती कंपनी हे ॲपचं संचलन किंवा बॅकएंडला काम करते. पहिल्यांदा आपण आता काय करूया, इथं आपलं ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर साइन इन करा, किंवा न्यू युजर असाल तर रजिस्टर या टॅबवर क्लिक करा. युअर नेम, आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID और मोबाईल नंबर, दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला द्यायचं आहे. रजिस्टर या टॅबला क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP आपल्याला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या ठिकाणी क्लिक करूया. आता आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे. तर पासवर्ड हा अल्फा, न्यूमरिक आणि सिम्बॉल यांचं कॉम्बिनेशन असावं. मिनिमम 8 कॅरेक्टर आणि मॅक्झिमम 12 कॅरेक्टर अशा प्रकारचा आपला पासवर्ड असावा. जो वरी पासवर्ड टाकला आहे तोच खाली टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शाळा निवडायची. आपल्याला तर शाळा इथं नाव टाकायचं आपल्याला शाळेचं. आपण जेव्हा नाव टाकू तेव्हा आपल्याला खाली लिस्ट येईल की कुठली शाळा निवडायची आहे आपल्याला ते. तर आपल्याला जो आपल्या शाळेचा UDIS कोड आहे त्या UDIS कोड आपल्यासमोर दिसेल. त्याच्यातूनच आपण आपली शाळेचं UDIS कोडनुसार शाळा निवडू शकतो आपण. आणि त्यानंतर ॲक्टिवेट अकाउंट या टॅबला क्लिक करायचे. पण त्याच्या अगोदर खाली आय ॲग्री अँड टर्म्स ऑफ सर्व्हिस प्रायव्हसी पॉलिसी हे टिक करायला विसरू नका. ॲक्टिवेट अकाउंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ॲपच्या संदर्भात टर्म्स ऑफ सर्व्हिसेस, त्यानंतर इंट्रोडक्शन या सर्व पॉलिसीज आपल्याला इथं माहिती करून दिलेल्या आहेत. या सर्व जाणून घ्यायच्या आहेत आणि सर्व माहिती खालीपर्यंत ढकलल्यानंतर आपल्याला या सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. आय ॲक्सेप्ट म्हणजे मी या पॉलिसीशी सहमत आहे. रजिस्टर्ड सक्सेसफुली असं आपल्याला रिमार्क्स येईल. आता आपण काय करूया, रजिस्टर झाल्यामुळे आपण साइन इन करूया. आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला साइन इनसाठी, किंवा जो ईमेल ID आहे तो सुद्धा टाकू शकता तुम्ही, जो दिलेला आहे तो. जो तयार केलेला आहे पासवर्ड तो पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचं. अशा प्रकारे साइन इन झालेला आहे. आता साइन इन झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला निवडायच्या आहेत. आपलं महाराष्ट्र बोर्ड आहे, आपण जो वर्ग शिकवतो तो वर्ग निवडायचा आहे. फक्त टिक करायचं त्या वर्गावर. पिक युअर सब्जेक्ट, जो विषय शिकवतो आपण त्या सब्जेक्टला टिक करायचं आहे. आणि त्यानंतर पिक युअर डिफॉल्ट लँग्वेज, आपली जी लँग्वेज आहे ते आपण इंग्लिश, मराठी, हिंदीपैकी मराठी सिलेक्ट करायचं आहे. पिक ॲडिशनल लँग्वेज, जर आपल्याला ॲडिशनल लँग्वेज म्हणजे टिक करायचे असतील तर आपल्याला शो बनावं लागेल इथं, आणि ॲडिशनल लँग्वेजसुद्धा इथं येतात. या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्याला सेव्ह या टॅबला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपला होम किंवा डॅशबोर्ड ॲपचं समोर दिसून येईल आपल्याला. आता बघा, इथले आपण ऑप्शन किंवा मेनू जे काही आहेत त्या गोष्टी समजून घेऊया. सगळ्यात वरच्या कोपऱ्याला एक माणसाचं चित्र दिसल्यासारखं आपल्याला विंडो दिसतो, म्हणजे तो आपला प्रोफाईल आहे. त्याला जेव्हा क्लिक कराल तुम्ही तेव्हा आपल्याला इथं आपला फोटो सिलेक्ट करता येतो आणि आपली प्रोफाईल इथं क्रिएट करता येते. परत ह्या होमच्या बटनाला झाल्यास परत होमवर जाऊया आपण. त्याच्या खालची सेटिंग नावाचं एक बटन आहे. सेटिंगला गेलात तर परत आपण ज्या काही गोष्टी निवडल्यात त्या बदल करायच्या असतील, क्लास बदल करायचे असतील, शिकवत असलेले सब्जेक्ट किंवा लँग्वेज या गोष्टी आपल्याला बदल करता येऊ शकतात. परत एकदा ॲड टीचर स्टोरी हे महत्त्वाचं ऑप्शन आहे. आपण आपल्या शाळेत घेत असलेले उपक्रम, घेत असलेले खेळ किंवा नाविन्यपूर्णता, जो काही आपण एक वेगळेपण जपतो आपल्या शाळेमध्ये, ते शाळेचं वेगळेपण शेअर करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म, कम्युनिटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आलेला आहे. ॲड टीचर स्टोरी या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्याला जसं आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा
या ॲपवर आपण पोस्ट तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं पोस्ट तयार करता येणार आहे. विषय आहे, क्लास आहे, घटक आहे आणि घटकानंतर आपल्याला इथं अपलोड प्रोजेक्ट म्हणजे आपला जो प्रोजेक्ट तयार केला आहे तो अपलोड प्रोजेक्ट करण्याची इथं सोय आपल्याला देण्यात आलेली आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक ॲक्च्युली प्रोजेक्ट कसा अपलोड करायचा किंवा पोस्ट अपलोड कशी करायची तो सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्याला सांगेन. आता बघू शकता आपण ते एक पोस्ट आपल्याला दिसून येते. धाराशिव तालुक्यात विनोबा ॲपचा स्वागत अशा प्रकारे पोस्ट आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे आपल्याला इथं दिसून येतील की ते पत्र आहे. त्या पत्राअंतर्गत आपल्याला काही CO साहेबांचा जो आदेश आहे म्हणजे शासकीय सूचना, शासकीय आदेश आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे शासकीय माहिती आपल्याला या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे शासनाकडनं. सर्च करून आपण या ठिकाणी ॲड टीचरच्या स्टोरीच्या समोर एक सर्च आहे. या ठिकाणी सर्च करून आपण एखादी स्टोरी महाराष्ट्रातल्या शिक्षक, आता आणखी नवीन आहे ॲप त्यामुळे जास्त स्टोरीज नाहीत, त्या स्टोरीज आपण इथं महाराष्ट्रातल्या इतर शिक्षकांच्या सर्च करू शकणार आहेत. त्यानंतर आता आपण खालच्या विंडोजकडे येतो. वरचे जर पाहिलं प्रश्नचिन्ह, चॅट बॉक्स म्हणजे चॅट करू शकतो आपण या ठिकाणी. क्वेश्चन आहे इथं, काही क्वेश्चन्स पोर्टफोलिओ इथं दिसतील. 3 नंबरचे नोटिफिकेशन, आपल्याला ॲपच्याबद्दल काही नोटिफिकेशन आले असतील तर त्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. त्यानंतर परत होमवर जाऊया आपण आणि इथं तुम्ही लेफ्ट साईडला कॉर्नर बघू शकता की TLM म्हणजे TLM संदर्भात आपल्याला इथं साहित्य उपलब्ध होणार आहे. म्हणजे इंग्लिश ग्रामर, रायटिंग, मराठी, प्रशिक्षण, आदर्श शाळा, गुणवत्ता विकास कार्यक्रम, NEP 2020 अशा बऱ्याच TLMचं जे आपण गोष्टी वाचतो, परिपत्रक वाचतो, घोषणा म्हणजे काय जे काही उपलब्ध आहेत आपल्यासाठी शिक्षकांसाठी, शिक्षक प्रशिक्षण कॅलेंडर असो, सर्व माहिती या सर्व बाबी इथं आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपण क्लिक करून पाहू शकता. टीचर स्टोरी मधला ऑप्शन आहे आणि डायरी हा खूप महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही या ठिकाणी तुमची स्वतःची डायरी तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती विनोबा भावे शिक्षक सहाय्यता प्रोग्राम अंतर्गत आपल्याला हे ॲप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि शिक्षकांना एकत्र गुंफण्याचं काम हे ॲप करणार आहे. त्यामुळं प्रशासनाकडनं आपणा सर्वांना सूचना येत आहे की हे ॲप डाउनलोड करावं आणि याचा दैनंदिन वापरात उपयोग करावा असं सर्वांतर्फे सांगण्यात येत आहे. आशा करतो हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला समजला असेल. ट्युटोरियल मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतरांसाठी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.